शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत। पहिले कल जवळपास स्पष्ट झालेले आहेत। विजयाचा किरण तुम्हाला दिसतो आहे। अजून जरी अंतिम निकाल बाकी असला तरी मात्र मुंबई पदवीधरमधून अनिल परब यांचा विजय निश्चित असल्याचं काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे। काय आतापर्यंतचे कल आहेत आणि कशाबद्दलचा विश्वास व्यक्त करताय? मी आपल्याला आज सकाळीच आपल्याशी बोलताना सांगितलेलं 7 वाजता की मतदानाच्या 70% मतं आम्ही घेणार आणि अगदी तंतोतंत तशीच 70% मतं आम्ही घेतोय आणि आत्तापर्यंत प्रचंड मोठा लीड अनिल परब साहेबांना झालेला आहे। आता शेवटच्या काही मताची मोजणी सुरू आहे आणि मला वाटतं तासा दीड तासामध्ये घोषणा देखील होईल आणि आजपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात जेवढा मोठा लीड कधी घेतला नव्हता तेवढा मोठा लीड आम्ही घेऊ आणि मुंबईतल्या पदवीधरांच्या मनामध्ये एकच नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे परत एकदा स्पष्ट होणार आहे। 30 वर्षापासूनचा विश्वास जो आहे तो पुन्हा एकदा पदवीधरांनी सार्थ ठरवलेला आहे। शिवसेनेवरती विश्वास टाकलेला आहे। मात्र आतापर्यंत किती मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि कितीच्या लीडवरती अनिल परब पाहायला मिळत आहे? अजून निवडणूक आयोगाने काही तशी घोषणा केलेली नाही, तरी जवळपास मला वाटतं जी काय एक 55,000 मतमोजणी झालेली आहे त्यापैकी एक साधारणतः 37,000 मतं, 55,000 पैकी 37,000 मतं ही अनिल परब साहेबांना मिळालेली आहेत। भाजपला मला वाटतं काहीतरी एक 12 की 13,000 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे आत्ताच हा लीड एक साधारणतः 20 ते 25,000चा आहे, हा अजून वाढेल। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे। मात्र पहिल्या जे काही पहिली फेरी आहे किंवा पहिले जे कल आहे त्यामध्ये 5,800चा विजयाचा कोटा कोणालाही पूर्ण करता आला नाही, मात्र तरी सुद्धा चुरशीची लढत पाहायला मिळते। इथेही तुम्ही विजयाचा विश्वास व्यक्त करताय का? शिक्षक मतदारसंघामध्ये 5 चांगले उमेदवार होते, जे 5 वेगवेगळ्या पक्षांचे, आणि त्यामुळे अतिशय चुरशीची लढत ही सुरू आहे। सध्या तरी 8व्या राऊंडच्या अखेरीस आमचे उमेदवार जमू अभ्यंकर साहेब हे 76 मतांनी पुढे आहेत, पण अजून नाही म्हटलं तरी 7 ते 8 राऊंड आहेत आणि त्यामुळे पुढे जसं कसं काय होतं तसं आम्ही तुम्हाला कळवू। 3 मतदारसंघाची मतमोजणी या मतमोजणी केंद्रावरती होते। इथे तुम्ही आत्ताचं चित्र जे सकाळपासून पाहता त्यानुसार किती जागांवरचा विश्वास व्यक्त करताय? एकाच जागेचा तुम्ही विश्वास 100% व्यक्त करता आहोत। जी लीड आहे ती तोडणं शक्य पण नाहीये, मात्र महाविकास आघाडी एकूण 4 जागा लढवते आहे, त्यात 3 इथल्या भागामधल्या आहेत, तर इथे कशा पद्धतीचं चित्र आहे? नाही, आपल्याला माहिती आहे आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत, त्यामुळे नाशिकला काय घडतं हे मला खरंच कल्पना नाही। कोकण पदवीधरच्या सुद्धा सभागृहात मी गेलेलो नाही, त्यामुळे तिकडचा निकाल सुद्धा माहिती नाही। मी बाहेर आलो आणि तुमच्या कॅमेऱ्याने मला धरलेले, त्यामुळे मी तुम्हाला मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकचं सांगू शकतो। दोन्ही जागा ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढतोय या आम्ही पदवीधर तर जिंकतोच आहोत, शिक्षकसुद्धा जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे। कोकण पदवीधरमध्ये मला नक्की काय घडलं माहिती नाही, पण मला एक असं वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार असता तर आणखीन जोरदार लढत होईल। गुलाल उधळला जातोय, ढोल ताशे वाजायला सुरुवात झालेली आहे, अजून सुद्धा जंगी जल्लोष पाहायला मिळणार आहे का? आगे आगे देखो होता है क्या। पाहतो की वरुण सरदेसाई आपल्यासोबत होते आणि 2 जागांवरचा विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि कोकण पदवीधरमध्ये जर आमची जागा असती तर आम्ही ती 100% जिंकलो असतो असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।